ब्रेक नंतर 0 आवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आधी युद्ध लादायचं, मग धमक्या देत शस्त्रसंधी करायची, शांततेची वक्तव्य करायची, मग हेलिकॉप्टर पाडल्याचं सांगत स्वतःच पुन्हा हल्ले करायचे. इराणचा इंधनसाठा असलेल्या खर्ग बेटाचा ताबा घेऊ, इराणला बेचिराग करू अशी धमकी देत अचानक स्वतःच माघार घेत पुन्हा युद्धविराम करायचा. हो, तुम्ही बरोबर ओळखलं. असे क्षणाक्षणाला रंग, निर्णय आणि विधानं बदलणारी व्यक्ती एकच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. कारण इराण विरुद्धच्या आखाती युद्धामध्ये ट्रम्प यांचं मागील 3.5 महिन्यांपासून हे असंच सुरू आहे. असो, अंत भला तो सब भला या उक्तीप्रमाणे सध्या तरी ट्रम्प यांची युद्धविरामाची घोषणा दिलासादायी ठरतेय आणि 0 आवरच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण याच संदर्भातल्या बातम्या बघणार आहोत. 3 दिवसांपासून आखातात उसळलेलं युद्ध पुन्हा एकदा अचानक शमतंय. इराणशी करार अंतिम टप्प्यात आल्यामुळे आखातातलं हे युद्ध आता विरामाकडे जात असल्याचं सकारात्मक चित्र निर्माण झालंय. परंतु युद्ध हल्ले रोखताना अमेरिका इस्रायलच्या इराणसाठी अटी आणि त्या अटींच्या उत्तरात इराणच्या शर्ती कायम आहेत. त्यामुळे हा दिलासा किती काळ टिकेल यावर तज्ज्ञांनी केलेलं भाष्यही आज आपण बघणार आहोत. तरीही असो असंच मी म्हणेन, कारण ऐन हंगामात बहरलेल्या गुलमोहरासारखा बहर या युद्धविरामानंतर आर्थिक क्षेत्रामध्ये दिसतोय. युद्धादरम्यान 100च काय तर $121 वरती गेलेलं कच्चं तेल $85 पर्यंत पुन्हा खाली आलंय. इकडे भारतीय शेअर बाजार 2% उसळीवरती बंद झाले. ही स्थिती कायम राहून आता महागाई आटोक्यात यावी, वधारलेले इंधन दर कमी व्हावेत हीच अपेक्षा असणार आहे. आणि म्हणूनच आजचा आपला दुसरा प्रश्न सुद्धा यावरच आधारित आहे. पाहायला जाऊया पोल सेंटरला. 0 आवरचा दुसरा प्रश्न आहे, अमेरिका इराण यांच्यात लवकरच करार होत असताना तुर्तास युद्ध थांबलंय, त्यामुळे आता महागाई कमी होईल असं तुम्हाला वाटतंय का? जरूर आम्हाला सांगा. तुम्हाला माहिती आहे की 28 फेब्रुवारीला आखातात युद्ध भडका उडाला होता. अमेरिका आणि इस्रायलने इराणचे सर्व प्रमुख नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांना पहिल्याच दिवशी ठार केलं. 39 दिवस हल्ले प्रतिहल्ले सुरू होते. इराणवर अंतिम मोठा प्रहार करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यामध्ये केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधी केली. त्यानंतर अधूनमधून लहान मोठे हल्ले सुरूच होते. त्याचवेळी अमेरिकेनं होर्मुझ आणि इराणच्या बंदरांची नाकेबंदी केली. तिकडे इराणने सुद्धा होर्मुझवरती स्वतःचा दावा कायम राखण्यासाठी जहाजांवरती निर्बंध आणले. या सर्व स्थितीमध्ये अमेरिका शांतता करार करेल आणि मग त्याचा फायदा इराणला मिळेल या भीतीतून इस्रायलने सोमवारी इराणवरती जोरदार हल्ले केले. इराणनेही अर्थातच प्रत्युत्तर दिलं. यानंतर ट्रम्प यांनी फिट्टमफाट झाली, आता बस झालं असं सांगत दोन्ही देशांना शांत राहण्याची सूचना केली आणि ती या दोन्ही देशांनी पाळली सुद्धा. पण मंगळवारनंतर ट्रम्प यांचा पुन्हा एकदा नूर बदलला. एका हेलिकॉप्टर अपघाताचं काय कारण झालं आणि अमेरिकेनं पुन्हा इराणवरती जबरदस्त हल्ले सुरू केले. इराणनेही प्रत्युत्तर दिलं. आता हे असं सगळं सुरू असतानाच इराण असा कसा ऐकत नाही. त्यांना पूर्ण बेचिराग करणारा हल्ला करू असा इशारा ट्रम्प यांनी बुधवारी दिला आणि गुरुवारी पुन्हा माघार घेतली. इराणशी करार जवळपास झालेला आहे, त्यामुळे आता युद्ध नाही असं सांगत युद्धविरामाची घोषणा ट्रम्प यांनी केली. यामुळे अर्थातच जगाला दिलासा मिळालेला आहे, परंतु सातत्याने अशा पद्धतीने आपले रंग बदलतायत डोनाल्ड ट्रम्प, हे सुद्धा जग बघतंय. सध्या जगभर चर्चा आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेगवेगळ्या धमक्यांची आणि त्या प्रत्येक धमकीनंतर घेतल्या जाणाऱ्या माघारीची. आता या आधीच्या धमकीनुसार डोनाल्ड ट्रम्प म्हणजेच अमेरिका भारतीय वेळेनुसार आज पहाटे इराणवरती सर्वात मोठा हल्ला करणार होता. कच्च्या तेलाच्या साठ्याचं जगातलं सर्वात मोठं केंद्र असलेल्या खर्ग बेटाचा अमेरिकन लष्कर ताबा घेणार होतं. पण ट्रम्प यांनी गिअर बदलला. होर्मुझ लवकरच खुली करण्यासह इराणशी लवकरच कराराची घोषणा केली. पाहूया ट्रम्प नेमकं काय म्हणाले. The straits are going to open immediately. It's fun signing. Maybe it'll be Saturday or Monday. Where's their deadline, though, to get from this to a final deal? We think it's going to go pretty quickly. I don't want to say a deadline because if I say a deadline, you'll say, "Oh, he didn't meet the deadline." You know, this is like, it's not going to matter much because it's going to get signed, and the strait is open. But the straits have been open for
a number of months already, and you just didn't know about it. You know, you as reporters weren't able to get it. I just announced yesterday that we bought a lot of ships, so nobody knew about it. I guess we did a pretty good job, Peter, right? थोडक्यात तुम्ही ऐकलात की ट्रम्प यांनी पुन्हा एकदा डेडलाईन दिली नाही. चर्चा सुरू आहेत, करारावरती सही होणार आहे असं ते म्हणतात. पण अशा पद्धतीच्या चर्चा सुरू असतानाच 28 फेब्रुवारीला अमेरिकेने हल्ला केला होता इराणवरती, हेही विसरून चालणार नाही. असो, एकंदर डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम का केला पुन्हा एकदा, हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता जाणून घेऊयात. 3 दबावांखाली ट्रम्प यांचा युद्धविराम असल्याचं लक्षण आहे. पहिलं म्हणजे आर्थिक दबाव, कारण महागाई 3 वर्षांच्या उच्चांकावरती आहे. कच्चं तेल महागल्यामुळे महागाईचा दर 4.2% इतका आहे. राजकीय दबावही त्यांच्यावर आहे. महागाई आणि खर्चवाढीमुळे अमेरिकेमध्ये लोकप्रियता त्यांची घटलेली आहे. मिड टर्म इलेक्शनच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षातच विरोध सहन करायला लागतोय. जागतिक दबाव वाढतोय. जगभर इंधन आणि ऊर्जा संकट आणखीन तीव्र होत चाललेलं आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची मोठी दरवाढ सगळ्याच देशांना सहन करायला लागते. इराणशी शांतता करार झालाच आहे. खामेनी यांनी देखील त्यावर सही केली आहे असा दावा ट्रम्प यांनी केलाय. पण इराण त्याच्याशी सहमत आहे का, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. या करारावर अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. काही देखील फायनल झालेलं नाही. निर्णय होताच त्याची औपचारिक घोषणा केली जाईल, पण आम्ही आमच्या अटींवरती कायम आहोत असं इराणने म्हटलंय. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी एकत्रित हल्ला केलेला होता. त्यामुळे असा कुठलाही शांतता करार होताना त्यात इस्रायलची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची असणार आहे. शिवाय इस्रायल हेजबुल्ला विरुद्ध कारवाईसाठी लेबनॉनवरती सतत हल्ले करतोय, हेही आपण बघतोय. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढत हा शांतता करार पुढे नेण्याचं आणि त्यातून आखात शांत करण्याचं एक मोठं आव्हान तिन्ही देशांसह त्यांची मध्यस्थी करणाऱ्यांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे आपण बघूयात एबीपी माझाशी बोलताना तज्ज्ञांनी यावर काय मत मांडले. जरी डोनाल्ड ट्रम्प म्हणत असले की हे डील होणार आहे आणि हा संघर्ष लवकरच थांबणार आहे, आम्ही अशा स्वरूपाचं डील करण्याच्या एकदम क्लोज येऊन थांबलेलो आहे, परंतु मोठी साशंकता आहे. एकीकडे ते असं म्हणत आहेत की इराण पुढचे 20 वर्ष युएनएमचे इनरिचमेंट करणार नाहीये, म्हणजे इराण आपल्या अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम पूर्णपणे थांबवणार आहे. दुसरं ते असं म्हणतात की स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आहे याचा जो ब्लॉकेड इराणने केलं ते इराण एकतर्फी विड्रॉ करून टाकणार आहे. या दोन्ही कंडिशनच्या बाबतीमध्ये अजून कोणताही प्रकारची निर्णय हा इराणकडनं झालेला नाही. आणि सगळ्यात महत्वाची पूर्वअट जी इराणकडनं ते अटॅक न करणं, इस्रायलने हिजबुल्लावरती अटॅक न करणं, परंतु शस्त्रसंधी चालू असतानाही इस्रायलकडनं सातत्यपूर्ण अटॅक्स हे लेबननवरती आणि हिजबुल्लावरती होत आहेत. आणि त्यामुळे जरी त्यांनी शस्त्रसंधी केली तरी किती काळ टिकेल हा कळीचा प्रश्न आहे. या संपूर्ण संघर्षामध्ये इस्रायलची जी भूमिका आहे ही अजूनही ताठर आहे. इस्रायलची भूमिका ही अमेरिकेची भूमिका आहे असं अजिबात सांगता येते, कारण इस्रायलच्या समस्या वेगळ्या आहेत. इस्रायल आणि लेबनन यांच्या सीमारेषा एकमेकांना भिडलेल्या आहेत आणि दोघांनाही सर्व्हायव्हलची प्रॉब्लेम्स असल्यामुळे इस्रायल लेबननवरचे अटॅक थांबवेल ही शक्यता फार कमी आहे. कारण हिजबुल्ला अजूनही डिझार्म झालेला नाहीये. अजूनही लेबननमध्ये इस्रायलचं सैन्य आहे आणि ते सैन्य विड्रॉ करायला इस्रायल तयार नाहीये. इस्रायलच्या अनेक वसाहती या लेबननमध्ये अजूनही आहेत. याच्या संदर्भातला कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लेबनन आणि इस्रायल मधला संघर्ष हा येत्या काळात थांबेल अशी शक्यता फार फार कमी आहे. आणि त्यामुळे इस्रायल या संपूर्ण शस्त्रसंधीमध्ये किती प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल याविषयी साशंकता आहे. त्यामुळे शांतता कराराचा हा मार्ग अतिशय खडतर आहे, नाजूक आहे आणि त्यातून लवकरात लवकर काहीतरी तोडगा निघावा अशी अर्थातच संपूर्ण जगाला अपेक्षा आहे. आता हा करार होत असताना या करारामध्ये दोन्ही पक्षांकडनं अटी आणि शर्ती कायम आहेत. या अटी शर्ती नक्की कुठल्या आहेत दोन्ही बाजूने, हा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. अटी कोणत्या आहेत तर अमेरिका इस्रायलने अटी घातल्या आहेत की इराणने अणु कार्यक्रम पूर्णपणे थांबावा. ही सगळ्यात महत्वाची प्राईम अट आहे. इनफॅक्ट यामुळेच हे युद्ध सुरू झालंय. विकसित केलेलं युरेनियम स्वाधीन करावं, बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रमही बंद करावा, हिजबुल्ला, हुथी आणि हमास यांना निधी देणं बंद करावं, जे प्रॉक्झीज समजले जातात या सगळ्या परिसरातले. आणि इराणच्या अटी काय आहेत? परदेशामध्ये जप्त असलेली इराणची मालमत्ता तात्काळ परत करावी, इस्रायलने लेबनॉनवरचे हल्ले बंद करावेत,
इराणवर पुन्हा हल्ला न करण्याची हमी इराणला अपेक्षित आहे. नागरी वापरासाठी अणु कार्यक्रम कायम असेल अशी सुद्धा तरतूद अपेक्षित आहे इराणला. आता युद्ध म्हटलं आणि ते कुठेही होत असलं तरी त्याचा थेट संबंध महागाईशी येतो हे आपण अनुभवतोय. आखाती युद्धाचा फटका कच्च्या तेलाला बसला. कच्च्या तेलाचा पुरवठा बाधित झाल्यामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलेंडर, सीएनजी सगळं महागलं. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. महागाईच्या भीषण झळा सगळ्यांना बसतायत. आता या स्थितीमध्ये आज युद्धविराम होताच कच्चं तेल 2 महिन्यांच्या नीचांकावर म्हणजेच $85 प्रति बॅरलवर आलं. लगेचच सेन्सेक्स 1695 आणि निफ्टी 461 अंकांच्या उसळीवरती बंद झाले. हा आर्थिक क्षेत्रातला मोठा दिलासा नक्कीच आहे आणि एकंदरीत असं सकारात्मक वातावरण निर्माण झालंय. पण जरा थांबा, कारण हे सगळं काही दिसतं तेवढं सोपं नाहीये आणि एका रात्रीतच सगळं काही बदलेल, लगेचच इंधन स्वस्त होईल असं होणार नाहीये. आणि याकडेच एबीपी माझाशी बोलताना तज्ज्ञांनीही लक्ष वेधलंय. जोपर्यंत टिकाऊ करार युद्धबंदी विषयक होत नाही तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती पूर्णपणे खुली होणार नाही. ती जोपर्यंत खुली होत नाही तोपर्यंत आपल्या देशाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं असणारं कच्चं खनिज तेल, त्याच्यानंतर रासायनिक खतं आणि रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी लागणारी घटक द्रव्य यांचा पुरवठा हा सुरळीत होणार नाही. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की युद्धबंदी करार झाला, ती आटोक्या म्हणजे ती अंमलामध्ये आली, टिकाऊ बनली, तरीसुद्धा ताबडतोब कोंबडा आरोलान पहाट झाली असं सगळ्या पुरवठा साखळ्या सुरळीत होतील याची कुणाला शाश्वती नाही आहे. कारण कोविडचा आपला अनुभव या बाबतीमध्ये सबळ आहे की कोविडचा फेरा सैल झाल्यानंतरसुद्धा जगभरातल्या पुरवठा साखळ्या या पूर्ववत होण्यासाठी वेळ लागला होता. तशीच अवस्था आत्ताही आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये पुरवठा सुरळीत झाल्यामुळे तेलाचा आणि तेलजन्य जिन्सांचा किमतींमधल्या वाढीचा जो वेग आहे तो कदाचित आटोक्यात येऊ शकेल. त्यामुळे फार आपल्याला आत्ता सावधगिरीने सगळ्या गोष्टींकडे बघत तशा पद्धतीने धोरणात्मक पावलं ही उचलावी लागणार. आणि याबरोबर 0 मध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल